दरम्यान अभिजित पाटील फडणवीसांच्या भेटीला पोहोचले। त्यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। फडणवीस यांची बालाजी सरोवर इथं त्यांनी भेट घेतलेली आहे। तर अभिजित पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत, पण त्यांनी भाजपचे महत्त्वाचे नेते राज्यातील फडणवीसांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। तर विठ्ठल कारखान्यावर जप्तीच्या कारवाईनंतर अभिजित पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे। नुकतीच विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई झाली आहे, जप्तीची कारवाई करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता त्याच्याशी संबंधित असलेले अभिजित पाटील हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याचं दिसून येत आहे आणि त्यांनी भेट घेतलेली आहे फडणवीसांची। त्यामुळे आता अभिजित पाटील जे शरद पवार पक्षाचे नेते आहेत, त्यांनी भाजपचे फडणवीसांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे। या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी असा सवाल उपस्थित होतोय, कारण एकीकडे लोकसभेची निवडणूक आहे तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच विठ्ठल कारखान्यावर कारवाई झालेली होती जप्तीची आणि त्यानंतर त्याच कारखान्याशी संबंधित असलेले अभिजित पाटील हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचले, त्यांच्यासोबत चर्चा त्यांनी केलेली आहे। त्यामुळे त्यांचं नेमकं काय ठरलंय अशी चर्चा आता या ठिकाणी सुरू झालेली आहे। दरम्यान ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची ही जोरदार चर्चा रंगली आहे। याविषयी ते अधिकृत भूमिका कधी जाहीर करतात ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिराज उबारे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अभिराज, काय सांगाल? अभिजित पाटील जे विठ्ठल कारखान्याशी संबंधित आहेत आणि या कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली आहे, त्यांनी फडणवीसांची भेट घेतली, नेमके काय अपडेट्स मिळतात या भेटीविषयी? नक्कीच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातली ही मोठी घडामोड आहे। 4 दिवसापूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला राज्य सहकारी बँकेने सील केलं होतं, कारखाना जप्त केला होता। त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील अडचणीत आले होते। त्यामुळे त्यांनी आता यावर मार्ग काढावा अशी विनंती करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सोलापूर या ठिकाणी भेट घेतलेली आहे। कारखान्यावर कारवाई झाल्यापासून अभिजित पाटील हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती। त्यांच्या संचालक मंडळाने देखील कारखाना चालू राहावा, सभासदांचे संसार उभे राहावेत, यासाठी आपण जो निर्णय घ्याल तो मान्य असेल असा बैठकीत ठराव केला होता। त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस यांची अभिजित पाटील यांनी भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शब्द दिलाय की यावर आपण योग्य तो तोडगा काढू, कारखान्याला कुठलीही हानी पोचू देणार नाही असा शब्द दिलेला आहे। मात्र कुठेतरी अभिजित पाटील हे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरच या कारखान्याचं सील निघेल किंवा यातून मार्ग काढला जाईल अशी चर्चा आता सुरू आहे। आता अभिजित पाटील कधी भाजपमध्ये प्रवेश करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा अभिजित पाटील हे 2 दिवसांमध्ये बीजेपी मध्ये प्रवेश करतील, त्यांचा राजकीय सोडापोटी त्यांच्यावर कारवाई केली गेलेली आहे असं वक्तव्य पंढरपूरमध्ये केलं होतं। फरा निश्चितच अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर ज्यांच्या कारखान्यावर कारवाई झाली होती जप्तीची, त्यानंतर आता अभिजित पाटील हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत आणि त्यामुळे त्यांच्या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।